हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे माझ्या असल्याची काव्यास कॉर्नर या चॅनलवर. तर बऱ्याच महिन्यांनी आज व्लॉग करत आहे. व्लॉगचं कारण तुम्हाला माहितीच आहे. आज आहे 29 जून, वटपौर्णिमा. त्यासाठी स्पेशल मी आज सुट्टी घेतलेली आहे आणि आज मी दिवसभर काय करणार आहे, वडाची पूजा करायला जायची आहे, पूजेची तयारी करायची आहे, बाण भरायचे आहेत, कामं करायची आहेत. ज्याच्यासाठी उपवास केलेला आहे तो पतिदेव गेलेला आहे ऑफिस आणि मी आज एकटीच. रुद्र जाईल स्कूलमध्ये. सो आज मी आणि तुम्ही आपण दोघंही सगळेजण ॲक्च्युली आज काय काय करणार आहोत त्याची मजा घेऊया. तर आज म्हणतात सोमवारी आलेली आहे, शुभ काळ आहे वटपौर्णिमेचा आणि शुभ मुहूर्त पण. असं आम्ही तरी बघत नाही एवढं शुभ मुहूर्त असं वगैरे, पण मी बोलली की आईना आपण ह्या मुहूर्तामध्ये करून बघूया की सकाळचं मुहूर्त आहे 5:29 ते 6:11, नंतर 8:55 ते 10:42. कोण कोण असं हे सगळं बघतं. आणि दुपारचा मुहूर्त आहे 11:56 ते 12:20 पर्यंत. बघू 12:30च्या आतच मला पूजा करायची आहे वडाची वगैरे. जेवढं काही शूट करता येईल बघता येईल तेवढं मी करणार आहे, प्रयत्न करेन. रील वगैरे काय माहिती कसं जमणार आहे वगैरे ते पण करूया आणि लेट्स गो, आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. सो सुट्टी असल्या कारणाने माझ्या अंगातला व्लॉगर जागा झालेला आहे याच ठिकाणी आणि मी मॉर्निंगला लवकरच उठून आंघोळ वगैरे करून बाकीची कामं करून घेतलेली. पाणी येतं आमच्याकडे मॉर्निंगला, ते पाणी भरून घेत आहे. म्हणजे कसं पुढच्या गोष्टी मला करायला सोप्या पडतील. पाणी झालं का मी हे हेअर ड्राय करून घेते, कारण की केस सुकले नाही तर मी आंबेडा कसा बांधणार आणि छान कसं दिसणार. सो मी थोडंसं हे ड्राय करून घेत होते, कारण की केस खूप घरभर पसरत राहतात. त्याच्यानंतर मग मी हे झाडांना पाणी घालत आहे. माझी तुळस बघा, हा मला खूप झाडांचा वेड आहे, पण मी गॅलरी आमची छोटी असल्यामुळे झाडं जेवढी कमी करता येईल तेवढी करते. हे गुलाब किती सुंदर आले आणि माझ्याकडे हा जुडवा गुलाब आलेला आहे, सो क्यूट. मला खूप आवडतं हे ग्रीनरी बघायला. असं वाटतं की काश माझी गॅलरी मोठी असते तर मी झाडांचा अजून मोठा बगीचा केला असता. ते झाल्यानंतर जरा झाडांशी गप्पा मारल्यानंतर मी चाय बनवते आणि उपमा बनवते रुद्रसाठी. माझा उपवास आहे. यांना सकाळी खिचडी दिली, त्यांना टिफिन दिला, खिचडी नाही दिली. आणि मग रुद्रला मी उपमा बनवत आहे आणि चाय बनवते. चाय घेतल्यावर कशी फ्रेशनेस येतं आणि कामं करायला पण सोपं जातं मला. बेसिक नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी माझा निवांत चहा घेतला, माझा वेळ घेतला. चहाचे सिरप घेताना जरा खूप शांतता वाटत होते. ते झाल्यानंतर मग मी देवाची पूजा करून घेणार आहे. आणि मी आज तुम्हाला माझं एक खास रहस्य सांगत आहे. तुळशीचं वृंदावन वाढण्यासाठी मी नेहमी 15 दिवसातून हळदीचं पाणी वाहत असते त्यांना.
हळद ही किती आयुर्वेदिक आहे पुराणापासून माहिती आहे सगळ्यांना. हळदीचं पाणी एक आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तुम्ही टाका, म्हणजे बघा तुमची तुळस किती बहरते. आणि अशा प्रकारे दोन्ही साईडला, म्हणजे ह्या गॅलरीत त्या गॅलरीत तुळस आहे. तुळशीचे वृंदावन च्या पाया पडून मी त्याचे फुलं असतात ना, ते वाढलेली असतात, ती नखं न लावता ते तोडायचे असतात आपल्या हाताने, फिंगर्सनी. आणि ते मी माझ्या विष्णू म्हणजे श्रीकृष्णाच्या मूर्तीला वाहते किंवा दिव्यामध्ये मी नेहमी हे टाकत असते. तुम्ही कसं तुम्हाला माहिती आहे त्यानुसार तुम्ही यूज करू शकता. नाहीतर मी माझ्या तुळशीच्या ह्या मातीमध्ये पण मी ते फुलं त्याच्यामध्ये विस्कळीत करत असते. आणि अशा प्रकारे आपली तुळस म्हणजे कशी ती फुलं काढल्यानंतर अजून तुळशीला वाढण्यास मदत होते. सो अशा प्रकारे मी करत असते नेहमी. आणि हे सगळं झाल्यानंतर रुद्र पण उठलेला, त्याला आंघोळ घातली, ब्रश वगैरे करून घेतला, त्याची तयारी करून दिली, म्हणजे त्याला कसं ब्रेकफास्ट करायला वेळ जाईल. आणि मग ट्युशनलाही आणि स्कूलला पण जायचं होतं. आणि त्याची बडबड चालू होती, मम्मी तू काय करतेस, हे व्हिडिओज का काढते वगैरे, त्याला आन्सर करत होते मी. आणि त्याच्याशी पण गप्पा मारताना एक वेगळीच मजा येते मला. आणि माझे घरातलं छोटं काम करत होते, त्याचं झाल्यानंतर मग तो देवपूजाही मस्त करतो, बोलतो. देवपूजा करून झाली. आज मी बनवणार आहे कॉर्न राईस, म्हणजे मक्याचा भात. त्याची खूप दिवसापासून इच्छा होती रुद्रची, मम्मा मला राईस नुसता तू की दाल खिचडी देते. मग आज मी घरी होते तर विचार केला आज काहीतरी स्पेशल देते, कॉर्न राईस बनवून देते त्याला मी. म्हणजे तो कसा आवडीने खाईल. त्याला वेगवेगळ्या फरमाईश असतात नेहमी त्याला काय टिफिनमध्ये देण्यासाठी. आणि मग टिफिनची तयारी झाली म्हणजे कसा तो स्कूलला जाईल. ते झाल्यानंतर मी बाहेर एक वटपौर्णिमा स्पेशल मी बघितलेली यूट्यूबला, ही रांगोळी काढून घेतली. रांगोळी खूप छान आलेली मला, एकदम सिंपल आणि 5 ते 10 मिनटामध्ये झालेली. आणि ही रांगोळी झाल्यानंतर मी आवरणार आहे आपल्या पूजेची थाली, म्हणजे ताट मी सजवणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागतं त्या गोष्टी मी ह्या व्हिडिओजमध्ये मी दाखवलेल्या आहेत. एक दूध, त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकलं, आपल्याला धागा हवा आहे वडाला पूजण्यासाठी, पूर्ण 7 फेरे मारण्यासाठी. एक तुपाचा दिवा घेतला, हळदी कुंकू, तांदूळ त्या ह्याच्यामध्येच होते म्हणून मी वेगळे तांदूळ घेतले नाहीत. 2 खायची पानं, वेड्याची पाने आणि सुपारी, अजून ते सुताचं कापड एक घेतलंय, गोळ खोबरा घेतलेला आहे. आणि त्या मोठ्या कलशमध्ये दुधाचं थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आणि 7 फेणी घेतलेली आहे, काय पंचफेणी काय म्हणतात, मला आता नाव येत नाही आहे. आणि दुधाचा कलश मी बाजूला काढलेला आहे. त्याच्यामध्ये वाण पण, अख्खा एक वाण घेतलेला वडाला देण्यासाठी, काही फुलं घेतलेली आहेत. इथे माझी व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं, पावसाचं वातावरण झालेलं आणि आई आणि मीच गेलेलो, कारण की ते व्हिडिओ काढायला कोण नव्हतं, ज्याने त्याने आपापल्या मुली किंवा शेजारच्या पाजारच्या आलेल्या. सो मला जेवढी जमली तेवढे स्वतःची व्हिडिओ काढून घेतली आणि वडाची पूजा वगैरे केली, सगळ्यांना वाण दिलं तिकडच्या बायकांना. आणि सुरू झाले, निघालेच होते मी तिकडून तर पाऊस खूप जोरात पडायला लागला. मी अर्धा पाऊण तास थांबले तिकडे. त्याच्यानंतर मग मी घरी आली. पाऊस थोडासा थांबल्यानंतर आल्यानंतर मग देवाला एक वाण दिलेला आहे, इथे मी देत आहे. आणि तुळशी मातेला पण वाण देत आहे. त्याच्या
मी इथे आज आहे ना स्पेशल रेसिपी बनवते, स्वीट डिश शाही कोफ्ता बनवणार आहे. म्हटलं घरी आहे तर आज काहीतरी युनिक आणि ट्राय करूया. एक स्वीट डिश म्हणून शाही कोफ्ता बनवलेला आहे. सगळी तयारी करून घेतली, लास्टला हे बनवेन. जेवण वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. इव्हनिंगचा वेळ झालेला आहे, हे पण आलेले घरी. सो मी दिवाबत्ती करून घेतली आधी आणि मग त्यांना वाण द्यायचं आहे म्हणून वापस साडी वेअर केली. मी नेहमी करत नाही, आत्ता फर्स्ट टाईम केलेली आहे. मग त्यांना हळदी कुंकू लावून वगैरे वाण वगैरे दिले आणि बाबांना पण वाण दिलेलं. मग ह्यांचं बघून मला पण पाहिजे बाबा वाण, मला पण बसायचं, मला पण आरती ओवाळ असं रुद्राची मागणी होती. सो त्याच्यासाठी पण केलं. अशा प्रकारे पूर्ण दिवस संपलेला आहे वटपौर्णिमेचा. खूप दिवसातून आज रिलॅक्स एक सुट्टी मिळालेली आहे. त्यातली धावपळ थोडीशी झालेली आहे, कामं वगैरे झाली, स्वयंपाक पण झालेला आहे. आणि आज स्पेशल स्वीट डिश बनवलेली आहे शाही कोफ्ता. तुम्ही बघितलीच असेल मागे व्हिडिओमध्ये. त्याच्या व्हिडिओज काढता नाही आल्या मला बाकीच्या कामामुळे. आणि आत्ता हे माझे मिस्टर पण आलेले आहेत. आता मी त्यांना वाण देईन आणि बाबांना पण वाण देईन. मी वापस साडी काढून जेवण वगैरे करून थोडंसं अभ्यास वगैरे करून माझा हा ब्लॉग इथेच संपतो आहे. तुम्हाला कसा वाटलेला आहे माझा ब्लॉग? प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स. बाय.